Hello students, in previous lecture we seen the two types, phylum Annelida and phylum Arthropoda. In this lecture today we will see phylum Mollusca. In phylum Mollusca, mollis means soft, means which animals having soft bodies, they are contained in Mollusca phylum. For example, Pila, bivalve, octopus, sepia, etc. This is second largest phylum, म्हणजे हे सगळ्यात मोठं सेकंड लार्जेस्ट 2 नंबरचं फायलम आहे. मॉलिस्कस आर आयदर फ्री लिव्हिंग और सेडेंटरी. जनरली ते फ्री लिव्हिंग असतात किंवा सेडेंटरी असतात. दे आर ॲक्वेटिक और सीन इन मार्शी प्लेसेस. तर मॉलिस्कस हे कुठे सापडतात तर ॲक्वॅटिक ठिकाणी आणि मार्शी प्लेसेस म्हणजे दलदलच्या ठिकाणी ते सापडतात. फ्यू आर टेरेस्ट्रियल, काही हे जमिनीवर पण असतात. दे आर सॉफ्ट बॉडीज अँड शो ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. त्यांच्या नावातच आहे मॉलिस्कस म्हणजे सॉफ्ट बॉडी, तर ते त्यांची बॉडी ही सॉफ्ट असते आणि ते काय दाखवतात तर ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन दाखवतात. They are bilaterally symmetrical, but few are asymmetrical due to torsion. काही हे bilaterally symmetrical असतात, पण काही हे asymmetrical असतात. का बरं तर टॉर्जन असल्यामुळे. टॉर्जन म्हणजे ट्विस्टिंग असल्यामुळे, म्हणजे आपण पेच म्हणतो, गोल गोल गुंडाळले गेलेले असतात, त्याच्यामुळे ते असिमेट्रिकल असतात. बॉडी इज डिव्हिजिबल इंटू हेड, फूट अँड विस्करल मास. बॉडी ही 3 पार्टमध्ये डिवाइड केलेली असते, तर हेड, फूट आणि विस्केरल मासमध्ये. विस्केरल मास इज एनक्लोज इन थिक मस्क्युलर फोल्ड ऑफ बॉडी वॉल कॉल्ड मॅन्टल. आता हे विस्केरल मास जे असतं ते एनक्लोज केलेलं असतं कशाने तर थिक मस्क्युलर फोल्ड ऑफ बॉडी, म्हणजे मसल्स असतात, थिक मसल्स, ते फोल्ड बॉडी वॉलला फोल्ड होऊन तर एनक्लोज केलेलं असतं त्यांनी, तर त्याला काय म्हणतात तर मॅन्टल असं म्हणतात. मॅन्टल सिक्रेट्स अ हार्ड कॅल्कॅरियस शेल. आता हे काय करतं मॅन्टल तर ते सिक्रेट करतं आणि हार्ड कॅल्कॅरियस शेल तयार होतं. द शेल मे बी एक्सटर्नल और इंटरनल और अब्सेंट. मग अशा पद्धतीचं हे शेल हे एक्सटर्नली पण असू शकतं, इंटरनली पण असू शकतं किंवा अब्सेंट पण असू शकतं. मस्क्युलर फूट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड. मस्क्युलर फूट हे व्हेंट्रल साईडला प्रेझेंट असतं. आता डायग्राममध्ये तुम्ही बघताय तर जी C नंबरची डायग्राम आहे, पाहिला त्याला आपण गोगल गाय सुद्धा म्हणतो, तर त्याच्या वरच्या साईडला जे आहे तर ते मॅन्टलने सिक्रेट होऊन शेल तयार झालेलं आहे, त्याला आपण शंख सुद्धा म्हणतो, ते तयार झालेलं आहे. हे त्याचं उदाहरण आहे. नाव डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ मॉलिस्कस आर वेल डेव्हलप, कंप्लीट विथ इंटेरियर माउथ अँड पोस्टेरियर ॲनस. डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कंप्लीट असते, तर त्याचं इंटेरियर साईड ही माउथची असते आणि पोस्टेरियर साईड ही ॲनसची असते. बक्कल कॅव्हिटी हॅज अ रेस्पिंग ऑर्गन कॉल्ड रेड्युला विच इज प्रोव्हाइडेड विथ ट्रान्सवर्स रो ऑफ टीथ. बक्कल कॅव्हिटी हिअर तोंडाजवळ असते, त्याला बक्कल कॅव्हिटी असं म्हणतात. हॅज अ रेस्पिंग ऑर्गन, त्याला रेस्पिंग ऑर्गन असतात आणि त्याला काय म्हणतात तर त्याला रेड्युला असं म्हणतात. तर ते काय प्रोव्हाइड करतं तर ट्रान्सवर्स रो ऑफ टीथ, म्हणजे ते टीथ प्रोव्हाइड करतं. ॲक्वेटिक फॉर्म्स शो न्यूमरस फीदर लाईक गिल्स कॉल्ड टिनायडिया, युजफुल फॉर ॲक्वेटिक रेस्पायरेशन. आता ॲक्वेटिक फॉर्म्समध्ये काय असतं तर ते न्यूमेरस फिदर्स दाखवतात. जसं गिल्स झालं, त्याला
टिनायडिया असं म्हणतात. तर ते कशासाठी उपयोगी पडतं, तर पाण्यामध्ये रेस्पायरेशनसाठी उपयोगी पडतात. गिल्सचा वापर करतात. तर गिल्स आर प्रेझेंट इन मेंटल कॅव्हिटी. तर हे गिल्स कुठे प्रेझेंट असतात, तर मेंटल कॅव्हिटीजवळ हे गिल्स प्रेझेंट असतात. म्हणजे कुठे, तर स्पेस बिटवीन विस्करल मास अँड मेंटल, ह्या दोघांच्या मध्ये ते प्रेझेंट असतं. टेरेस्ट्रियल फॉर्म्स मे शो प्रेझेन्स ऑफ लंग्स. आता जे जमिनीवर राहतात तर ते श्वास घ्यायला कशाचा वापर करतात, तर त्यांच्यामध्ये हे लंग्स हे प्रेझेंट असतात. कारण ते पाण्यात राहत नाहीत म्हणून त्यांना गिल्स राहणार नाहीत. ते जमिनीवर राहतात म्हणून त्यांना श्वासोच्छ्वास घ्यायसाठी लंग्स हे प्रेझेंट असतात. सर्क्युलेटरी सिस्टम इज ऑफ ओपन टाईप. त्यांचं जे सर्क्युलेशन होतं ते ओपन टाईपने होतं. आता तिथे पण काही हे एक्सेप्ट आहेत. तर त्याच्यात सेपिया आहे विच पजेसेस क्लोज टाईप. सेपिया हे क्लोज टाईप सर्क्युलेटरी सिस्टीम दाखवतं. ब्लड कंटेन्स अ कॉपर कंटेनिंग ब्लू रेस्पिरेटरी पिगमेंट कॉल्ड हिमोसायनिन. आता या ब्लडमध्ये काय असतं, तर कॉपर असतं कंटेनिंग ब्लू रेस्पिरेटरी पिगमेंट. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, हिमोसायनिन असं म्हणतात. एक्सक्रिएशन ऑकर्स बाय किडनी, ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्गन ऑफ बोजानस. आता एक्सक्रिएशन कशाच्या थ्रू होतं, तर किडनीच्या थ्रू होतं. तर त्या ऑर्गनला काय म्हणतात, तर बोजानस असं म्हणतात. नर्वस सिस्टीम इज फॉर्म बाय 3 पेअर्स ऑफ गँग्लिया. आता याची नर्वस सिस्टीम कशी तयार होते, तर 3 पेअर्स ऑफ गँग्लियाच्या 3 पेअर्सने नर्वस सिस्टीम ही तयार होते. गँग्लिया आर इंटरकनेक्टेड बाय कमिशर्स अँड कनेक्टिव्ज. आता हे जे गँग्लिया असतात 3 पेअर्स, हे कशाने कनेक्ट केलेले असतात, तर कमिशर्स आणि कनेक्टिव्ज टिश्यूजने हे कनेक्ट केलेले असतात. सेन्स ऑर्गन्स सच ॲज आईज फॉर विजन, टेंटॅकल्स फॉर टेक्टाईल सेन्सेशन अँड ऑस्प्राडिया फॉर टेस्टिंग प्युरिटी ऑफ वॉटर आर प्रेझेंट. आता यांना सेन्स ऑर्गन्ससुद्धा प्रेझेंट असतात. आता सेन्स ऑर्गन्स कोणते कोणते, तर आईज, डोळे हे त्यांना बघण्यासाठी असतात. टेंटॅकल्स फॉर टेक्टाईल सेन्सेशन, त्यांच्या शरीरावर टेंटॅकल्स असतात. त्यांना काही सेन्सेशन झालं म्हणजे काही लागलं वगैरे तर ते लक्षात येण्यासाठी टेंटॅकल्स हे असतात. ऑस्प्राडिया फॉर टेस्टिंग प्युरिटी ऑफ वॉटर. आता ते ऑस्प्राडिया हे वॉटरची टेस्टिंगसाठी प्रेझेंट असतं. हिअर सेक्सेस आर सेपरेट. ॲनिमल्स आर मोस्टली ओव्हिपोरस. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. Now, what is the economic importance of molluscus? Pearl oyster gives precious pearls. आता जे ऑयस्टर असतात, पर्ल ऑयस्टर, ते आपल्याला काय देतात, तर ते पर्ल्स देतात. मेनी मॉलिस्कस आर इडिबल. काही मॉलिस्कस हे खाण्याजोगे पण असतात. शेल्स ऑफ मॉलिस्कस आर रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. आता त्याचे जे शेल्स असतात ते कॅल्शियमचा सोर्स म्हणून सुद्धा वापरले जातात. आता तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की व्हाय डू मॉलिस्कस हॅव शेल. आता मॉलिस्कसला शेल का असतं, तर त्यांच्या स्वतःचं बचावासाठी त्यांना शेल असतं. कारण त्यांची बॉडी ही सॉफ्ट असते. कोणाचा पाय पडल्यावर किंवा ते इझिली दुसऱ्याकडनं शत्रूकडनं ते हे मरू शकतात. त्याच्यामुळे त्यांना शेल ही दिलेली असते जेणेकरून ते स्वतःचं रक्षण करू शकतील. हिअर वी विल फिनिश आवर लेक्चर. इन नेक्स्ट लेक्चर रिमेनिंग पार्ट वी विल सी. जर काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर विचारा. थँक्यू.